हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमची सर्वांची सरुताई म्हणजे सरुकी दुनिया चॅनलची ओनर आहे. ओनर काय फक्त नावाला सरुकी दुनिया चॅनल मी चालवते. आणि गेले काही दिवस तर खरं सांगायचं तर मी ब्लॉग्स बनवत नाही आणि शॉर्ट्स पण बनवत नाही. त्याचं कारण कुठेतरी असं आहे की माझ्या घरातलं वातावरण सध्याचं काहीसं बरं नाही. म्हणजे माझा छोटा भाऊ आजारी असल्यामुळे इच्छाच होत नाही काय व्हिडिओ बनवा, ब्लॉग बनवा, शॉर्ट्स बनवा, कशाचीच इच्छा होत नाही. त्याच्यामुळे मी शॉर्ट्स पण आहेत त्यातले जुन्या व्हिडिओतले जुने अपलोड करून ठेवलेले जे ब्लॉग्स शॉर्ट्स आहेत तेच सध्या अपलोड करते. कारण काहीच मन होत नाही सध्या करायचं. कारण माझा भाऊ सध्या आजारी आहे. त्याची खरं तर एक सर्जरी झाली आहे आणि एक सर्जरी आता आहे 1-2 दिवसावर. तर त्याच्यामुळं नाही होत इच्छा. आज मी बनवले कारण आज थोडंसं बरं वातावरण आहे. कारण आता भाऊ सुखरूप माझ्या घरी येईपर्यंत माझ्या जीवात जीव भांड्यात पडणार नाही आणि तोपर्यंत माझी इच्छा पण होणार नाही की मी काय व्हिडिओ बनवू किंवा काही बनवू. काहीच इच्छा होत नाही. आणि व्हिडिओ बनवून मेहनत करून टेन्शन सगळं विसरून व्हिडिओ बनवायचं तर उपयोग काय. माझ्या ब्लॉग्सला खूप कमी व्ह्यूज येतात, 10, 11, 12 व्ह्यूज येतात. तर अशासाठी माझी इच्छा नाही होत की मी माझ्या घरातलं वातावरण एवढं थोडं नाजूक असताना मी ब्लॉग्स बनवावे आणि तेही असे त्यांचे रिस्पॉन्स असा असल्यास 10, 11, 12 व्ह्यूज येतात. तर त्याला मी कशासाठी बेजार हो आणि कशासाठी ब्लॉग्स बनवा असं मला वाटतं. त्याच्यामुळं मी सध्या नाही ब्लॉग्स बनवत. मी बनवायचे अधूनमधून कुकिंगचे वगैरे ब्लॉग्स. पण असं माझ्या भावाची तब्येत डाऊन असल्यामुळं माझंच हातपाय आजकाल उठायला तयार नाहीत. कारण मी अगोदरच अपंग असल्यामुळे कमजोर आहे आणि सध्या टेन्शन असल्यामुळे तर नाही हातापायात अवसानच नसते आणि उभं काय पण अवसान नाही. असं इच्छाच होत नाही काय करायची. माझा छोटा भाऊ आयुष्यात त्याने म्हणजे खरंच खूप लाड केलेले आहेत. मला कधीच तो जोपर्यंत इंडिपेंडेंट होता आज पण आहे. पण आता सध्याच फक्त त्याची तब्येत डाऊन आहे. पण त्याने मला आयुष्यात कधीच काही कमी पडू दिलेलं नाही, कधीच नाही. मी फक्त एखादी गोष्ट मागितली की तर मला नेहमी त्याच्या मुलीसारखं दिलं. आयुष्यात त्यानं मला नेहमीच त्याच्या मुलीसारखं जपलं, सांभाळलं. म्हणजे फक्त छोटा आहे तो 4 वर्षाचा, पण काम करून आमची पहिली परिस्थिती नसताना काम करून त्यानं मला नेहमी सर्व घेतलं. लोकांच्या शेतात जाऊन काम करून पण तो माझ्यासाठी गिफ्ट्स घ्यायचा. कधी कपडे, कधी काय तर घ्यायचं. पण आज तोच माझा भाऊ आजारी असल्यामुळे माझी खरंच इच्छा होत नाही, काहीच करायची माझी इच्छा होत नाही. त्याच्यामुळे मी आजकाल ब्लॉग्स पण बनवत नाही आणि शॉर्ट्स पण बनवत नाही. ते शॉर्ट्स अपलोड आहे ते शॉर्ट्स मी अपलोड्स करत आहे. तर माझी इच्छा नाही होत. खरं तर मी यूट्यूबवरून चॅनल ओपन सुरू करण्याचं एकच कारण होते माझ्या भावाची तब्येत. त्याच्यामुळे मला त्याचा आधार बनायचं होतं. माझे 2 भाऊ आहेत तर दोन्ही भावांवर माझा खूप जीव आहे. पण सध्या माझ्या छोट्या भावाची तब्येत थोडीशी नाजूक असल्यामुळं टेन्शन आहे खूप. वर दिसत असलं सगळं चांगलं तरी आतून काय तुटतं आणि काय होतं माणसाचं ते ज्याचं त्यालाच माहीत असतं. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं की काय असतं. तर फक्त गेल्या आठवड्यात माझ्या भावाची एक सर्जरी झालेली आहे डोक्याची, खूप मोठी होती. पण आणि आता आणखीन एक आहे ह्या 1-2 दिवसात. तर फक्त तुम्हाला एकाची रिक्वेस्ट आहे की प्रार्थना करा माझा भाऊ लवकर सुखरूप होऊन माझ्यासोबत येऊ द्या. आणि त्याचा माझा जो क्यूट बॉन्ड आहे, मस्ती भरा धिंगा मस्ती कर. जरी भाऊ असला तरी नेहमी तो माझ्यासोबत, कधी बहीण माझ्यासाठी, कधी आई, कधी मैत्रीण, कधी मित्र, तर प्रत्येक नात्यात माझ्यासोबत माझा भाऊ उभा राहिला आयुष्यात. तर मला पण त्याच्यासाठी प्रत्येक वेळी स्ट्रॉंग होऊन उभं राहायचे. तर त्यासाठी मला त्यांची मदत करायची आहे. आणि म्हणून मी घराचा आधार बनण्यासाठीच यूट्यूब चॅनल सुरू केलं. पण त्या चॅनललाही सुरू करून आज 3 वर्ष होत आहे. पण काहीच रिझल्ट मात्र 0च आहे. कारण ब्लॉग्स कोणी बघतच नाही माझे.
आणि खरं म्हणजे काय बनवणार, थोडेफार कुकिंगचे वगैरे बनवते मी ब्लॉग्स. सपोर्ट्स येत नाही त्याच्यामुळं मग सोडून देते. सध्या तर परिस्थितीच नाही की तशी ब्लॉग्स वगैरे बनवा, एन्जॉय करा, असं काहीच नाही. सध्या खूप स्ट्रेसफुल वातावरण आहे. फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, माझ्या भावासाठी प्रार्थना करा की स्वामी माझ्या भावाला नक्की बरे करतील. पण तुम्ही पण प्रार्थना करा की लवकर माझा भाऊ सुखरूप होऊन घरी येऊ द्या आणि माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या, ताकी माझे चॅनल एकदा मॉनिटाईज झालं की मी माझ्या घरांचा पण आधार बनून माझ्या भावांचा फुल सपोर्ट्स करू शकेन. बस एवढीच इच्छा आहे. तुमचे एक शेअर, एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खरंच खूप अनमोल आहे. तर प्लीज 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 मला सपोर्ट्स करा प्लीज. इट्स रिक्वेस्ट.